तर मित्रांनो आज आहे उज्ज्वलाबाईकडे खूप सारे पैसे, एवढे सारे पैसे आहे का याच्यातले आज काही पैसे आपल्याला भेटणार आहे. बघू शकता, मोजू शकता इकडे. एवढं चांगलं आपण काम केलं. किती देतं उज्ज्वलाबाई मला आज? हा, 2 नाही ना, पूर्ण नाही, पूर्ण पूर्ण पैसे पाहिजे काही. आपले पैसे आपण कोण सोडायचे बा, अशा आहे का नाही. बघू शकता कलर तर एकदम छान आहे, टकाटक पैशाचे. ते नोट उडली का? अभि अभि नजर खूप स्ट्रॉंग नजर आहे गाईस उज्ज्वलाबाईची. पैसे कधी सुटत नसते हातचे, पण आज सुटून जाईन आपल्यासाठी. आपण कामच कसं करतो का नाही, म्हणून 2 शब्द याच्यावर काही पैसे द्याल तेवढे 500. गाईज इकडे आपला व्हिडिओ बनवायचा आहे, आपल्याला एक शूट करायचा आहे. तो चालू आहे आपला यूट्यूबसाठी. पण आता इथं पैसे घ्यायसाठी होता, विषय थांबला म्हणून. आण ना बे. होय कोणाला कॅश 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 कॅश. हे सगळे यूट्यूब कडून पैसे आले. मोबाईल मोबाईल तुला मोबाईल दाखव म्हणून समजून नाही राहिलं का? अभ्यास करू नको. दिवसभर फिरला ना, आता अभ्यास करायची जीवावरून आली का? गाईज बाजार होता इकडे उज्ज्वला बाईची सासू. सेकंड थर्ड अजून बी हिशोब व्हायचा. एवढं डीप मध्ये काम सुरू आहे. लाख रुपयाचा व्यवहार करता करता उज्ज्वलाबाई अशा थकून जाईन, घालून जाईन, पण उज्ज्वलाबाईचा व्यवहार म्हणजे हिशोबच नाही होणार. ते 2 नोटा उडल्या तिकडे. असं म्हटल्यावर कशी पाहते पहा बरं. खरंच 2 नोटा आहे का जास्त? आता आपल्याला उज्ज्वलाबाईपासून घ्यायचे आहे बंदे 5,000 रुपये आहे ना. 5,000 रुपये देणार उज्ज्वलाबाई आपल्याला आज पॉकेट मनी. होऊन घ्या आता. रडू नको ना बाळा, रडू नको ना मग. 5,000 म्हटलं बरोबर उज्ज्वलाबाई एकदम शॉकिंग मध्ये आहे. घोडे ज्वेलर्स. हळू दे, काही नको करू एवढी. काही आहे नाही. 2 नोटा उडल्या तरी चालते, कमी मोज. 4 5 काय 6 7 8 किती कडक आवाज येते पैसे का. तर गाईज हे एवढ्या साऱ्या नोटा भेटल्या. मोजून घेतो आता किती आहे. 2 3 5 8 आहे. 9 किती झाले? हा 4,500 न वरचे काही द्यायच्यावर लागते ना पैसे. नाही उधारी धंदा नाही आपल्या पाशी, तेवढे नाही. म्हणजे उधारी धंदा ते तिकडे हाती लापून ठेवण्याला काम नाही पाहिजे. नाही ना, ते 50 कमवून राहत चालते ना. मला पुरे पैसे नाही, ते बंद देतो. ते मला नाही माहित बाई, मला नाही माहित. मी काय करू, माझं ओढून देऊ का पैसे भरून? काही विचार करतो ना ते मला काय सांगू. मग आणि 350 रुपये रिचार्ज टाकून दिलं मी. आता काय करू अजून? त्या दिवशी 500 मारले, आता काय करू? लीलाधरला नाही. अलग 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 याचा काही रोल नाही, म्हणूनच म्हणणार मी. मला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ दे भाऊ पटकन. कसं आहे, धनलक्ष्मी आपल्या हाती आली तर छान वाटते बाळा. तर तू हे घ्यायचो ना, तू घ्यायचो ना पुढच्या वर्षी. आता घेऊन घ्यायचो बाळा. तुझे रडू नको, फक्त रडू नको देऊ मला. असं हास. हा एवढे काय कोणचे बिलात टाकले ते 20 आले त्याच्यात. याच्यात कसे म्हणजे पैसे किती घ्यायचे होते मला? 770 भरायचे होते. तुला 800, आता 800 दिले मी.
हा 20 बिलातल्या 10 राहिले मावले. 10 काय ते 25 ते 10 मला त्या दिवशी अर्जंट माझे काम सोडून ते पैसे टाकले तर मग मी ठेवले होते मग काय तुझी गलती आहे ती. माझ्यावर आला फोन तर कायले माझा नंबर द्या तिथं. माझा नंबर कोण द्या हा असं थोडी म्हटलंय. तू देतं माझा नंबर तो समोरचा मला फोन करू आला मला पागल करू आला म्हणजे समज आणा पैसे इथं पैसे फोन उचलायला कोणीच नाही. जाऊ दे 10 घेऊन घेतो तू देऊ का हे घे देता कायले 10 देतो खाता बेटा 10 देऊन दे. पैसे नाही सोडा तो बाई तू तर तेलाला सोय नाही. जाऊ दे ना रडू नको ना मग बाळा. तर गाईज आजच्यासाठी एवढंच रे वा. टाटा बाय बाय. एवढे पैसे आल्याबद्दल मंडळ आभारी आहे. उज्ज्वला बाई असेच पैसे देत राहा. थँक्यू.